त्यांचे प्रयत्न काय माझ्या लक्षात येतात, पण त्यांना मी सांगतो अशा प्रकारे आंदोलनावर पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नका, तुमचं तोंड भाजेल, हे मला त्यांना सांगायचं आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। काही लोकांचे स्टेटमेंट सकाळी बघितले मी, त्यांचे प्रयत्न काय माझ्या लक्षात येतात, पण त्यांना मी सांगतो अशा प्रकारे आंदोलनावर पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नका, तुमचं तोंड भाजेल, हे मला त्यांना सांगायचं आहे। शेवटी मुंबई, महाराष्ट्र, आपलं सोशल फॅब्रिक, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत। आपल्याला एखादा निर्णय जो घ्यायचा असतो त्या निर्णयाचा दीर्घकालापर्यंत त्याचा परिणाम होत असतो, त्यामुळे अशा प्रकारचे निर्णय हे चर्चेतनं घ्यायचे असतात, सर्वसमावेशकनं घ्यायचे असतात। एकाला समोर करायचं, मग दुसऱ्याला नाराज करायचं, मग त्याला समोर आणायचं, अशा प्रकारचे प्यादे लढवणे, अशा प्रकारचे एकमेकासमोर लोक झुंजवणे, हे या सरकारचं धोरण नाही। आम्ही त्यातनं प्रयत्नपूर्वक मार्ग सर, तुम्ही चर्चेबद्दल बोलताय, आंदोलक आणि तुम्ही, आंदोलक आणि सरकारमध्ये काही चर्चेची शक्यता म्हणजे काही त्या संदर्भात काही पावलं? त्या दोघांमध्ये एक सकारात्मक चर्चा होईल आणि सकारात्मक चर्चेमधून या गणेशोत्सव काळामध्ये, कारण तुमच्या काळामधलं आंदोलन या संदर्भात निश्चितपणे मी आपल्याला सांगितलं की आपण त्याकरताच ही समिती तयार केलेली आहे। ती समिती त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांवर विचार करते आहे, त्याच्यानंतर चर्चा देखील करेल। जी काही चर्चा त्या ठिकाणी आवश्यक आहे ती चर्चा करून तोडगा काढायचा प्रयत्न करू। वेगवेगळ्या लेवलवर ही चर्चा होत असते, त्यामुळे आणि यापूर्वीही चर्चा एक प्रकारे कमिटीने सुरूच केलेली आहे, कारण मागण्यांवर कमिटीची एक बैठक देखील झालेली आहे आणि मग त्यात महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।